माझे सर्व भावंडे मेले रे आणि 5 पांडवापैकी एकही जण नाही मेलेला, एक तरी मरायला पाहिजे होतं. अश्वत्थामा म्हणाला, तू काळजी करतो. जर तू मला सेनापती बनवला असतंस तर मी 5 पांडवांना मारलं असतं. तेव्हा दुर्योधन म्हणाला, ठीक आहे, आता मी तुझं तिलक करवतो, जा तू आजपासून सेनापती. सेना तर नव्हती पण सेनापती. अश्वत्थामा उठला आणि विचार करत निघू लागला, म्हणू लागला की 5 पांडवांना जर मारायचं म्हटलं तर त्यांचा रक्षक साक्षात परमात्मा आहे, त्याला कसं मारणार मी, त्यांना मी कसं मारणार. तर रात्रीची वेळ होती, झाडावरती एक वटवाघूळ दिसलं, घुबड, आणि ते घुबड झोपलेल्या कावळ्याने मारून टाकायचं. त्याने विचार केला की 5 पांडवांना जिवंतपणी असं समोरासमोर मारणं तर अशक्य, मी त्यांना झोपीत मारणार. पण भगवान परमात्मा त्यांना सर्व माहीत असते. त्यांनी म्हणाले पांडवांना की अरे आपण दुसरीकडे जाऊन बसूया, इथे नको. तर जिथं पांडव झोपायचे तिथं पांडवाचे 5 पुत्र झोपले. पांडवाचे 5 पुत्र झोपले. अश्वत्थामा आला आणि 5 पांडव जे होते त्यांच्यासारखे त्यांचे पुत्र पण दिसत होते. रात्रीचा अश्वत्थामा आला, बिना कुछ देखे बिना कुछ सोचे समझे उन्हीं 5 पांडवों के पुत्रों के गले धड़ से अलग कर कर हाथों में लेकर दुर्योधन के पास लेकर गया और कहा, ले तूने कहा था कि एक पांडव मैंने 5 पांडवों को मार दिया. दुर्योधन म्हणाला, दुर्योधन एवढा खुश झाला आणि म्हणाला की अरे वा, तू 5 पांडवाला मारलंस, त्यातला एक मुख काढ, ते भीमसेनचं काढ, त्यांनी मला खूप त्रास दिला, त्याचं मुख काढ, मला त्याच्या मुखाला पाहायचंय. जसंही सगळ्यात मोठं मुख काढलं, भीमसेन खात जास्त होते, त्यांचा पुत्र देखील त्यांच्यासारखाच होता. भीमसेनजींच्या मुलाचं मुख काढलं आणि जसंच त्या दुर्योधनापाशी दिलं, दुर्योधन म्हणाला, हातात घेतलं त्या मुखाकडे पाहू लागला. म्हणाला, अरे मूर्ख अश्वत्थामा, तू हे काय केलंस? मी 5 पांडव म्हटलं होतं, तू 5 पांडवाच्या पुत्रांना मारून टाकलंस. अरे मूर्खा, हे काय केलंस? माझ्या वंशामध्ये तू पाणी पाजण्यास देखील कुणी सोडलं नाहीस रे. अरे बालकांनी तुझं काय बिघडवलं होतं? यांनी केलं काय होतं तुझं? अरे पाहून तरी मारायचंच रे. मुझे जल देने के लिए भी तूने कुछ छोड़ा नहीं. मेरे वंश को तूने नाश करने का प्रयत्न किया रे, तूने कर क्या दिया? दुर्योधन, तिथं दुर्योधनाला दुःख झालं आणि दुर्योधनाने स्वतःचे प्राण त्यागले. त्याला वरदान होतं, जेव्हा त्याला आनंद आणि दुःख सोबत येईल तेव्हा त्याचा मृत्यू होईल. दुर्योधनाने तिथे त्याचा प्राण त्याग दिला. अश्वत्थामाने विचार केला की पांडवाचे 5 पुत्र होते, तर पांडव जिवंत आहेत आणि आता ते मला सोडणार नाहीत. अश्वत्थामा तिथून पळून झाला आणि त्यांनी विचार केला, आता मला अर्जुन सोडणार नाही. इथं पहाटे द्रौपदी आली. द्रौपदीने आल्याला पाहिलं तर तिची 5 पुत्र झोपलेले होते पण मुख नव्हते. सर धड़ से अलग थे, पूरे खून से लिपटे हुए. माता द्रौपदी रोने लगी, छाती पीट कर रोने लगे कि मेरे पुत्र मर गए. अरे एक संतान मरने के बाद माँ पर क्या बीतेगी? 5 संतानें मर गई किसी माँ के, वो माँ पर क्या बीती होगी? द्रौपदी छाती पिटून रडू लागली की माझे 5 पुत्र मेले. गोविंद गोविंद म्हणून आवाज देऊ लागली परमात्म्याला की अरे परमात्मा, माझे 5 पुत्र मेले रे. 5 पांडवांसोबत भगवान श्रीकृष्ण आले आणि पाहिलं. त्यावेळेस अर्जुन म्हणाला, देवी चिंता मत, तू चिंता करू नकोस, चिंता मत करो, जिसने भी एक कृत्य किया है मैं उसे छोड़ूंगा नहीं, उसे मैं अवश्य मार दूंगा और तेरे कदमों में लाके रख दूंगा.
अर्जुनपाशी गांडी व धनुष्य होतं. त्याने आपला धनुष्य उचलला आणि निघू लागला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन थांब, मी पण येतो. भगवान श्रीकृष्णाने रथ काढला. रथामध्ये अर्जुन बसले आणि भगवान श्रीकृष्णाला अर्जुनने विचारलं की देवा, माझ्या पुत्रानं कोणी मारलं असं नो? भगवान म्हणाले, अश्वत्थामा. अर्जुन म्हणाले, अश्वत्थामाच्या पाठीमागं पळा. ज्या दिशेने अश्वत्थामा गेला होता त्या दिशेने भगवान श्रीकृष्ण रथ पळवू लागले. जेव्हा अश्वत्थामाला समजलं की पाठीमागून अर्जुन येतोय, त्याने ब्रह्मास्त्र सोडला त्याला मारण्यासाठी. ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर अर्जुनने तिथेच दुसरा ब्रह्मास्त्र सोडला, त्या ब्रह्मास्त्राला शांत करण्यासाठी. पण जेव्हा दोन्ही ब्रह्मास्त्र टकरावणार होती तेव्हाच तिथं वेदव्यासजी प्रकट झाले आणि म्हणाले, तुम्ही ब्रह्मास्त्र का सोडलाय? अश्वत्थामाला वेदव्यासजीने विचारलं की अरे अश्वत्थामा, तू ब्रह्मास्त्र का सोडलास? रागवू लागले, कारण की ब्रह्मास्त्र जर एकाला एक टकरवले असते तर पूर्ण संसाराचा नाश झाला असता. वेदव्यासजी म्हणाले, तू ब्रह्मास्त्र का सोडलास? तर तेव्हा अश्वत्थामा म्हणाला की महाराज, मी माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी मी हे अस्त्र सोडलेले. वेदव्यासजी म्हणाले, मूर्ख, स्वतःच्या रक्षेसाठी तू ब्रह्मास्त्र सोडतोय? दिमाग सही है तेरा? अपनी खुद की रक्षा के लिए तू ब्रह्मास्त्र छोड़ रहा है. वेदव्यासजी ने अर्जुनला विचारलं, अर्जुन, तू का सोडलंस ब्रह्मास्त्र? अर्जुनजी म्हणाले की देवा महाराज, मी ते समोरचं ब्रह्मास्त्र शांत करण्यासाठी मी माझं ब्रह्मास्त्र सोडलं. वेदव्यासजी म्हणाले, ठीक आहे अश्वत्थामा, तुझं ब्रह्मास्त्र परत घे. अश्वत्थामाकडे अधुरी विद्या होती. त्याला ब्रह्मास्त्र सोडता येत होतं पण परत घेता येत नव्हतं. ते म्हणाला की भगवान, मला ब्रह्मास्त्र परत घेता येत नाही. वेदव्यासजी म्हणाले, अरे मूर्खा, जर तुला परत घेता येते तर सोडलंच कशासाठी? वेदव्यासजी अर्जुनजींना म्हणाले की अर्जुन, तू परत घे. ते म्हणाले, ठीक आहे परत घेतो. अर्जुनकडे सर्व विद्या होती. त्याने दोन्ही ब्रह्मास्त्राला शांत करून परत घेतलं. वेदव्यास तिथून निघून गेले. वेदव्यासजी म्हणाले की आता ब्रह्मास्त्र सोडू नका, असं म्हणून वेदव्यासजी निघून गेले. अश्वत्थामाला अर्जुनने पकडलं, कुत्र्यासारखं बांधलं आणि त्याला द्रौपदीकडे घेऊन येऊ लागले. पण त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे अर्जुन, अरे बाल हत्यारा, याला इथंच मारून टाक. कशापायी घेऊन जातो द्रौपदीकडे? भगवान परीक्षा घेत आहे की वचनाचा खरा उतरतो का नाही. कारण की अर्जुन म्हणाले होते की ज्यांनी आपल्या पुत्राला मारले, मी त्याला तुझ्या पायावर आणून ठेवलं आणि नंतर त्याला मारले. अर्जुन म्हणाले, नाही देवा, हा माझ्यापेक्षा अपराधी द्रौपदीचा आहे, त्याला द्रौपदीच्या चरणावर घेऊन जायचं. अर्जुन अश्वत्थामाला घेऊन द्रौपदीकडे आला आणि त्याला द्रौपदीच्या चरणावरती ढकलून दिलं. द्रौपदीने ज्यावेळेस त्याच्याकडे पाहिलं, द्रौपदीचे केस सुटलेले होते. द्रौपदी रडू लागली होती की माझे 5 पुत्र मेलेत. आणि जेव्हा तिला कळलं की माझ्या 5 पुत्रांचा हत्यारा जो आहे तो दुसरा कोणी नाही, गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा आहे, त्यावेळेस ती म्हणाले की माधव, हे गोविंद छोड़ दो इसे, छोड़ दो, ये गुरु का पुत्र है और गुरु का पुत्र यानी गुरु ही होता है, इसे छोड़ दो, छोड़ दो इसे. द्रौपदी महावैष्णव थी. द्रौपदी महावैष्णव होती. द्रौपदी म्हणाली की याला सोडून द्या, याला दंड द्यायचा नाही. का? कारण की महाभारताच्या युद्धामध्ये द्रोणाचार्य ही वीरगतीला प्राप्त झाले होते आणि त्यांची जी आई होती, अश्वत्थामाची आई, ती फक्त अश्वत्थामामुळे जिवंत होती. त्या म्हणाल्या, माझे 5 पुत्र मेलेत तर माझी जी दशा आहे ती काही ठीक नाहीये. मला माहिती आहे का स्त्रीचं दुःख, म्हणून याला देखील सोडा, कारण की मी त्या स्त्रीला दुःखी बघू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनकडे पाहू लागले
भीमसेन म्हणाला, द्रौपदी तू सोडून देतेस पण मी नाही देणार सोडून. माझ्या पुत्राला ह्यानी मारले, मी याला मृत्युमुखीच पाडणार. तेव्हा अर्जुन म्हणाले श्रीकृष्णाला की भगवान अब मैं क्या करूं? द्रौपदी कह रही है छोड़ दो, भीमसेन कह रहा है मार दो, अब मैं करूं तो क्या करूं, समझ नहीं आ रहा मुझे. तेव्हा भगवान श्री कृष्ण म्हणाले, अर्जुन भागवत गीता किसने सुनी? उसने कहा, अर्जुन जी ने कहा कि मैंने. पढ़ाई किसने की? अर्जुन ने कहा मैंने. परीक्षा कौन देगा? अर्जुन ने कहा मैं. अर्जुन समजून गेलं की भगवान काय म्हणतात. कारण की एका अभिमानी व्यक्तीचा अपमान जर केला तर तो अपमान सारखा सारखा आठवत राहतो आणि तो मनातल्या मनात मरत राहतो. आणि एका ब्राह्मणाचा अपमान हा ब्राह्मण कधी सहन करू शकत नाही. अश्वत्थामाच्या डोक्यावरती एक मणी होता. अर्जुनने तो मणी काढला आणि त्याची आरती मिशा कापली आणि त्याला धक्का देऊन तिथून बाहेर काढला. अपमान केला. अश्वत्थामा तिथून निघून गेला आणि त्यांनी प्रतिशोध, दुश्मनी जास्त वाढली. मनामध्ये हा विचार केला की आता मी सोडणार नाही, माझा अपमान केलाय, आता मी सोडणार नाही. पांडवांचे 5 पुत्र मारलेत, आता वंशामध्ये एक देखील सोडणार नाही. पांडवांची सून होती उत्तरा, तिच्या गर्भामध्ये राजा परीक्षित जन्म घेत होते. राजा परीक्षित जेव्हा जन्म घेत होते ते गर्भामध्ये होतं छोटंसं बाळ. अश्वत्थामाने पुन्हा ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरा माताच्या गर्भावर. उत्तरा माता तडफू लागली आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेसाठी निघू लागले होते. रथावरती पाय टेकवलाच होता. उत्तरा माता पाठीमागून आली. पाही पाही महायोगी, अरे माधवा, अरे गोविंदा, अरे कृष्ण, अरे कन्हैया, अरे द्वारकाधीश, अरे माझ्या गर्भाचं रक्षण कर रे, मला त्रास होतोय, माझ्या गर्भाला त्रास होतोय रे, माझं रक्षण कर. माझं नाही तर माझ्या गर्भाचं रक्षण कर. माझ्या गर्भाचं रक्षण नाही तर 5 पांडवांच्या वंशाचं रक्षण कर. भगवान परमात्मा म्हणाले, इथं लक्ष द्या, 5 पांडव होते तिथे, पण उत्तरा माता 5 पांडवाकडे नाहीत गेले. त्यांना माहित होतं परमात्मा हाच रक्षा करू शकतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की उत्तरा देवी, तू माझ्याकडे आलीस, इथं दुसरं कोणी नव्हतं. माता म्हणाल्या, मला काही माहित नाहीये, माझी रक्षा कर, माझ्या गर्भाची रक्षा कर. भगवान श्रीकृष्णाने तिथं अंगुष्ठ मात्र रूप धारण केले आणि उत्तरा मातेच्या गर्भामध्ये गेले. उत्तरा माताच्या गर्भामध्ये राजा परीक्षित, छोटेसे परीक्षित, त्यांची ब्रह्मास्त्रापासून सुदर्शन चक्राने रक्षा केली. जशी रक्षा करू लागले तशी राजा परीक्षित, ते बाळ परीक्षित भगवान श्रीकृष्णाकडे टुकुर टुकुर पाहू लागलं. किती सुंदर रूप आहे याचं. 3 जागेवर वाकडाय, 3 जागेवर वाकडाय, पायात वाकडाय, कमरेत वाकडाय, मुंडक्यात वाकडाय. कारण की भगवान श्रीकृष्ण पाहू लागले, टुकुर टुकुर त्यांच्याकडे पाहू लागले. भगवंताने रक्षा केली आणि भगवान श्रीकृष्ण नंतर माता उत्तरला म्हणाले की आता ठीक आहे, आता नीट वाटतंय. माता म्हणाले हा. उत्तरा माता म्हणाले की देवा, मला माझी चिंता नव्हती रे, माझ्या गर्भाची चिंता नव्हती, मला चिंता फक्त तुझ्या वचनांची होती की तू पूर्ण संसाराला सांगितलंस की 5 पांडवांच्या वंशाचं मी रक्षण करल, 5 पांडवाची मी रक्षा करल. मला तुझ्या त्या शब्दांची चिंता होती की पुढे चालून संसार हे म्हणून नाही की परमात्म्याने वचन तर दिलं होतं पण वचनाचं पालन नाही केलं, पूर्ण संसारातील लोक तुला असं म्हणतील म्हणून मी धावत आले रे. तर
कुंती माता नंतर धावत आल्या आणि म्हणाल्या की हे परमात्मा, हे जन्मदाता. म्हणून कुंती माता भगवंताची खूप सुंदर स्तुती करतात. कुंती माता भगवंताची स्तुती करतात की भगवान परमात्मा कसा आहे. म्हणतात की देवा, तुझ्यासारखं या संसारामध्ये कोणी नाही आहे आणि तू केलंस म्हणून माझ्या 5 पुत्रांची रक्षा झाली. माझं सर्व काम झालं तुझ्यामुळे. माझं कार्य नाहीतर होत नव्हतं. जे झालं ते तुझ्यामुळे झालं. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. कृपा से सब काम हो रहा है. प्रभु आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा सब काम हो रहा है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. माता कुंती खूप सुंदर स्तुती करतात. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कुंती माता, तुम्हाला काय पाहिजे. तेव्हा कुंती माता म्हणतात की देवा, मला दुःख दे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे हे काय मागतेस. मला प्रत्येक जण मला सुख मागतो आणि तू दुःख मागतेस. कुंती माता म्हणाल्या, जेव्हा जेव्हा माझ्या पुत्रांवरती माझ्यावरती दुःख आलं तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्यासोबत राहिलात. आणि आज ज्या वेळेस माझ्या पुत्रांना राजसिंहासन भेटले, राज्य परत भेटले, तेव्हा तुम्ही निघून जाताय, माझ्यापासून दूर होत आहेत. आणि जेव्हा ज्या गोष्टींपासून परमात्मा दूर होतो ती गोष्ट मला नाही पाहिजे. सुख आले म्हणून तुम्ही माझ्यापासून दूर जाताय, मला हे सुख नाही पाहिजे, मला दुःखच पाहिजे. त्या दुःखाच्या कारणाने तुम्ही माझ्यासोबत राहाल. भगवान श्रीकृष्ण आशीर्वाद देतात आणि अर्जुनना म्हणतात की अर्जुन, चल तू माझ्यासोबत द्वारकाला. अर्जुनजींना घेऊन भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघून जातात. समय की रीत ऐसी होती है, 9 महीने पूरे हो जाते हैं और उत्तरा माता एक सुंदर से बालक को जन्म देती है. एक दिव्य से बालक को जन्म देती है, महाभक्त को जन्म देती है. पूरे सृष्टि में फूल खिलने लगते हैं. एक भक्त का जन्म होने जा रहा है. भगवान श्री कृष्ण अर्जुन को लेकर गए. यहाँ पे उत्तरा माता परीक्षित को जन्म देती है. पांडव द्रौपदी सर्व मिळून दान पुण्य करतात आणि नाम संस्कार करायला जातात. तर तेव्हा ब्राह्मण म्हणतात की साक्षात विष्णूंनी याची रक्षा केली म्हणून राजा परीक्षितचं एक नाव आहे विष्णुराव. कारण की साक्षात विष्णूंनी त्याचं रक्षण केलंय. असं नाव ठेवल्यानंतर जन्म झाला राजा परीक्षितचा. राजा परीक्षित एकटक पाहत नव्हते, इकडे तिकडे पाहायचे. ते बघायचे की ज्याचं दर्शन मी गर्भामध्ये केले तो मला का दिसत नाहीये. त्यांनी लक्षात ठेवलं, आपण लक्षात नाही ठेवलं. आपल्याला देखील 7व्या महिन्यामध्ये आईच्या गर्भामध्ये परमात्म्याचं दर्शन झालेलं असतं. माझे गुरुजी म्हणायचे की जेव्हा आपण गर्भामध्ये असतो सोहम सोहम म्हणतो आणि ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस कोहम कोहम म्हणतो. राजा परीक्षित, आपण विसरून जातो पण राजा परीक्षित विसरलेला नाही. राजा परीक्षित बाहेर आल्यानंतरही पाहतात की तो परमात्मा मला दिसत नाहीये, मला त्याला पाहायचंय.
जेव्हा जेव्हा द्रौपदी राजा परीक्षितीला जवळ घ्यायची, राजा परीक्षित द्रौपदीची साडी घेऊन तोंडात घालायचा, कारण त्याला त्या साडीमध्ये देखील परमात्म्याचं दर्शन व्हायचं. एक वेळेस असंच राजा परीक्षितीला पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आले. राजा परीक्षितीने ओळखलं की हा तोच आहे ज्याने मला गर्भामध्ये दर्शन दिलं. राजा परीक्षित खिलखिलून हसू लागले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, याने मला ओळखलं. भगवान श्रीकृष्णाने हातात घेतलं, जवळ घेतलं आणि त्या डोक्यावरून हात फिरवला. त्याच्यानंतर परत अर्जुनला घेऊन भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेले. पण ब्राह्मण देवताने एक गोष्ट पांडवांना सांगितली की याला भविष्यामध्ये परीक्षित नावाने ओळखलं जाईल. का तर कारण की जन्म घेताच हा त्याची प्रतीक्षा करत होता परमात्म्याशी, म्हणून याचं नाव राजा परीक्षित. राजा परीक्षित थोडे थोडे मोठे होऊ लागले. जसे जसे राजा परीक्षित मोठे होऊ लागले तसे तसे पूर्ण राज्यामध्ये सुख शांती पसरलेली होती. पण काळाचं चक्र असं फिरलं की युधिष्ठिरजींना काही संकेत भेटू लागले. ते म्हणू लागले की मी ज्यावेळेस राज्यामध्ये फिरतो त्यावेळेस मला पाहून कुत्रे भुकतायत, मी ज्यावेळेस मंदिरात जातो मंदिरातल्या मूर्त्या माझ्याकडे बघून रडतायत. अपशगुन घडू लागले. त्यांना रात्री झोप येत नव्हती. त्याने भीमसेनजींना बोलवलं आणि म्हणाले की अरे मला हे अपशगुन अशी घडतायत रे, मी काय करू, काय झालं असेल. अर्जुन आणखीन द्वारकेला गेलेले, परत नाही आलेले, 6 महिन्याच्या वर झालेले, तिथं काही झाले असेल का. तिथे समोरून अर्जुनजी त्यांना दिसले. पण ज्या क्षणी 5 पांडवांनी 4 पांडवांनी अर्जुनजींना पाहिलं दंग राहिले. का त्यांनी म्हणाले तेजवान अर्जुन आज निस्तेज कसा आहे. अर्जुनचे पूर्ण केस सुटलेले होते, तेज सर्व गेलेलं होतं. धनुष्य खाली ओढत घेऊन यायला लागलेले, गळ्यातल्या माळा तुटलेल्या, डोळ्यामध्ये अश्रू, रडू लागले होते आणि चरणावरती येऊन पडले आणि म्हणाले, कोणत्याही बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते. सर्वजण विचारतात अरे काय झालं, का रडतोय, तुला कोणी काय म्हटलं, द्वारकेमध्ये एवढ्या दिवस राहिलास तिथं कोणी तुला काय म्हटलं, तुझा कोणी अपमान केला, काय झालं, असं का रडतोय. त्यास अर्जुनजी म्हणाले काय सांगू मी, जो परमात्मा आहे तो आपल्या सोबत राहिला आणि आपल्याला कळलं नाही. भैया मी काय सांगू, आपल्या जीवनामध्ये जेवढ्या काही गोष्टी घडल्या चांगल्या त्या कृष्णामुळे घडल्या रे, त्या माधवामुळे घडल्या. अर्जुन रडू लागले, म्हणाले की ज्या गोष्टी झाल्या, आपल्याला राज्य भेटलं, आपण महाभारतासारखं युद्ध जिंकलो, तो त्या परमात्म्यामुळे, त्या द्वारकाधीशमुळे, त्या माधवामुळे, त्या केशवामुळे. युधिष्ठिर म्हणाले झालं काय. ते म्हणाले की झालं काय, द्रौपदी मला त्यांच्याच आशीर्वादाने भेटली, आपल्याला राज्य भेटलं त्यांच्या आशीर्वादाने, पण महाभारतासारखं युद्ध जिंकलो त्यांच्या कारणाने. भैया माधव आपल्याला सोडून गेले रे, श्रीकृष्ण आपल्याला सोडून गेले, आपल्याला कळलं नाही की आपल्यासोबत परमात्मा होते, आपल्यासोबत भगवान परमात्मा होते, आपल्याला समजलं नाही, आज ते आपल्याला सोडून गेले रे. आता आपण कुठं जाणार, आता आपण कुणाच्या शरणागती जाणार, आता आपल्याला साथ कोण देणार. परमात्मा तर गेला हो, मला सोडून परमात्मा गेला, मला घेऊन नाही गेला. त्याच्या परीक्षित तिथं थांबून ऐकू लागले. कुंती माताने ऐकलं, कुंती माताने एवढंच ऐकलं होतं, कुंती माताने आपला देहाचा त्याग केला. त्या म्हणाल्या या संसारामध्ये परमात्मा राहिला नाही, मला सोडून गेला, माझ्या शरीरात मी तर ठेवून काय करू. कुंती माताने देहाचा त्याग केला. द्रौपदी माता रडू लागल्या.
आता या संसारामध्ये राहायचं, राज्यामध्ये राहायचं नाही. माता कुंती म्हणाल्या, त्यांनी देह सोडला आणि युधिष्ठिरजींनी राजा परीक्षितला बोलवलं आणि म्हणाले की आता राज्य तुला सांभाळायचं. एवढं बोलून राज्यपाठ राजा परीक्षितला सोपवलं आणि स्वतः हरिद्वारला निघून गेले. गंगाच्या किनारी गंगेचं पूजन केलं. गंगाच्या किनाऱ्यावरती कशामुळे गेले? पाची पांडव आणि द्रौपदी गंगेच्या किनाऱ्यावर कशामुळे गेले? कारण की म्हटलं जातं गंगा ही खूप पवित्र आहे. कलिमल हारणी गंगे पतित पावनी गंगे, कलिमल हारणी गंगे पतित पावनी गंगे, मलहार गंगे पतित पावनी गंगे, कलिमल हारणी गंगे पतित पावनी गंगे, मलहार गंगे पतित पावनी, कलिमल हारणी गंगे पतित पावनी गंगे, मलहार गंगे पतित पावन गंगे, कलिमल हारणी गंगे पतित पावनी गंगे, मलहार गंगे पतित पावन गंगे, कलिमल हारणी गंगे पतित पावनी गंगे, मलहार गंगे पतित पावन गंगे, कलिमल हारणी गंगे पतित पावनी गंगे, मलहार गंगे पतित पावन गंगे. पाची पांडव द्रौपदी सोबत बद्रीनाथला गेले. बद्रीनाथ केदारनाथ तिथे जाऊन गंगाचं पूजन केलं आणि तिथून पाची पांडव आणि द्रौपदीचं स्वर्गारोहण झालं. त्याच्यानंतर राजा परीक्षित संतांच्या म्हणण्यानुसार, संतांच्या आज्ञेनुसार, ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसार राज्यपाठ करू लागले. कारण की संतांच्या शास्त्राच्या जर सांगण्यानुसार तुम्ही कार्य करत असाल तर कार्य सिद्ध होणार आणि चांगलंच होणार. आज आपल्याला राम मंदिर ज्यावेळेस पाहताना आपण बनताना पाहिलोय, 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा आहे. एवढं सुंदर कार्य आपण पाहतो संतांच्या कारणानेच. संतांनी मार्गदर्शन केलं, त्यांच्यामुळेच आपण आज ते दृश्य पाहतो. राजा परीक्षित सुद्धा राज्यपाठ सांभाळू लागले. पण एक दिवस त्यांना कळलं की राज्यामध्ये कलियुग आलेला आहे. तेव्हा त्यांनी विचार केला की माझ्या असताने, मी असताने राज्यामध्ये कलियुग कसा येणार? मी त्या कलियुगाला जिवंत नाही ठेवणार. धनुष्य उचलायला निघाले. पण जाताना एक दृश्य त्यांना पाहायला भेटलं. एका गाईचं आणि एका बैलाचं संभाषण त्यांना ऐकायला भेटलं. त्यांनी थांबले तिथे. तर गाय होती, ती गाय रडत होती आणि बैल एका पायावरती उभा होता. 3 चरण त्याचे कापलेले होते. 3 चरण नव्हते त्याला. बैल म्हणजे साक्षात धर्म आणि गाय म्हणजे साक्षात माता पृथ्वी. माता पृथ्वी धर्माला, बैलाला म्हणते की हे धर्मराज, जोपर्यंत भगवान होते तोपर्यंत आपले तुमचे 4 चरण होते. सत्य, दया, तप, पवित्रता 4 होते. आणि परमात्मा गेले तसे 3 चरण राहिले नाहीत. जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण होते तोपर्यंत मी खूप मजेत होते. मला अभिमान झाला वाटतं, म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सोडून गेले. यांचं हे संभाषण सुरूच होतं. हे सुरू असताना एक राजाच्या वेशामध्ये एक पुरुष आला आणि त्या दोन्हीला मारू लागला. गाय आणि बैलाला मारू लागला. राजा परीक्षित म्हणाले, अरे दुष्ट, बलवान हो कि निर्बल को मारता है, शर्म नहीं आती? रुक, मैं तुझे छोडूंगा नहीं. राजा परीक्षितने तलवार काढली आणि त्याला मारण्यासाठी धावूनच आले. तर त्यावेळेस तो राजा, तो कलियुग राजा परीक्षितीला म्हणाला की क्षमा करा, पण मी माझं नाव कलियुग आहे आणि माझं एक कार्य आहे.
मला एक करू द्या. राजा परीक्षित म्हणाले, हे माझं राज्य आहे, इथं राहायचं नाहीस तू. कलियुग म्हणाला, जगात सगळीकडे तुमचं राज्य, मी कुठं जाणार. त्यावेळेस राजा परीक्षित म्हणाले, मी तुला सोडणार नाही, तुझ्यामध्ये अवगुण आहेत, खूप अवगुण, मी तुला सोडणार नाही. राजा परीक्षित ज्यावेळेस मारू लागले त्यावेळेस कलियुग म्हणाला, थांबा, अवगुण आहेत माझ्यामध्ये पण गुण पण आहेत, गुण ऐकून घ्या आधी. कारण की मी ऐकले संत हे अवगुण पाहत नाही तर गुण पाहतात, तर माझ्यातलं गुण पहा आधी, आणि ते गुण सर्वश्रेष्ठ आहे. राजा परीक्षित म्हणाले, कोणतं गुण. त्यावेळेस कलियुग म्हणाला की माझ्या या कालावधीमध्ये भगवंताची जास्त पूजा केल्याने भगवंत मिळतील नाही मिळतील काही माहीत नाही, तप केल्याने मिळतील काही माहीत नाही, पण केवळ भगवंताचं नाव घेतल्याने भगवान परमात्मा तुम्हाला दर्शन देतील, असं माझं एक गुण आहे. गोस्वामी तुलसीदासजी, परमपूज्य श्री गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की कलयुग केवल नाम आधारा, कलयुग केवल नाम आधारा, सुमिरा सुमिरा नर उतरा ही पारा, कलयुग केवल नाम आधारा. कलयुग केवल नाम आधारा. परम पूज्य गोस्वामी तुलसीदास जी कहते हैं कि कलयुग में और कोई साधन हो ना हो परमात्मा से मिलने का, लेकिन नाम बहुत भारी है. केवल नाम जपने से भगवान का दर्शन हो सकता है, भगवान मिल भी सकते हैं, भगवान दर्शन भी दे सकते हैं. परम पूज्य गोस्वामी तुलसीदास जी इतनी बड़ी बात कही. कलयुग कहता है कि राजन मुझ में ये गुण है. राजा ने कहा, ठीक है तुझ में गुण है पर तू यहाँ पर नहीं रहेगा, तू यहाँ से चला जा. राजा परीक्षित से कलयुग ने कहा, ठीक है मैं यहाँ से चला जाता हूँ, पर मैं जाऊँगा कहाँ, क्योंकि पूरी सृष्टि पे आप ही का राज है, मैं कहाँ जाऊँ. तो राजा परीक्षित ने कहा कि ठीक है तू मैं तुझको स्थान देता हूँ, उस वहाँ पे रहा कर. तो कलयुग को राजा परीक्षित ने कुछ स्थान दिए, उन स्थानों पे वो रहा. पहले तो मदिरापान, हिंसा, ऐसे कुछ स्थान दिए. पर कलयुग ने कहा ठीक है मैं यहाँ पे रहूँगा, पर मेरे गुण के समान भी तो मुझे कोई स्थान दो. फिर कलयुग ने सोचा कि मदिरापान, हिंसा की जगह राजा परीक्षित नहीं आएगा तो मैं इसके सर पर सवार कैसे होऊंगा. तो त्यावेळेस कलयुग म्हणाला, ठीक आहे मला एक चांगली जागा द्या. त्यावेळेस राजा परीक्षित म्हणाला, ठीक आहे तुझ्या गुणानुसार तुझं एक स्थान देतो, आणि ते स्थान आहे स्वर्ण, सोनं. ते म्हणाले सोन्या जे पापाद्वारे सोनं कमवलं जाईल त्या सोन्यामध्ये तू वास कर. असं म्हणून राजा परीक्षित पुन्हा आपल्या राज्यात आले आणि त्यांनी विचार केला की आपल्या पूर्वजांनी पाची पांडवांनी सोनं काही जमा केलं असेल. मग स्वर्ण कक्षामध्ये गेले. इथं त्यांना एक मुकुट दिसलं आणि ते मुकुट साधन होतं, दिव्य भव्य बड़े बड़े मोती से सजा हुआ, पर था वो बड़े पापी का. राजा परीक्षितने ते मुकुट घेतलं, म्हणाले अरे वा किती सुंदर आहे. पण ते मुकुट होतं जरासंध, महापापी. ज्यावेळेस भीमसेनजींनी त्यांना मारलं, भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते अरे ते मुकुट कशाला घ्यायला लागलं, ते पापीचं मुकुट आहे कशाला घेतो. भीमसेनजींनी ऐकले नाही, म्हणाले की एवढ्या मोठ्या पापीला मी मारलंय, आठवण म्हणून घेतो. भीमसेनजी घेऊन आले आणि तेच मुकुट आज राजा परीक्षितीने घातलं आणि डोक्यावरती कलयुग सवार झाला. हिंसा करण्याची वृत्ती झाली आणि घोड्यावर बसले आणि हिंसा करण्यासाठी जंगलामध्ये निघून गेले. खूप धावले पण शिकार काही भेटली नाही, तहान लागली. तिथंच एक आश्रम दिसलं, तिथे शमीक ऋषी तपस्या करण्यासाठी बसले होते. त्याच्याच काही दुरीवरती त्यांचा मुलगा बसलेला होता, शृंगी, लहान होता, खेळत होता. राजा परीक्षित
शमीक ऋषी जवळ आले आणि म्हणे पाणी पाहिजे मला, मला पाणी द्या, पाणी प्यायचे मला, मला पाणी द्या. शमीक ऋषी तपस्येमध्ये होते, त्यांना काय ऐकू येत नाही, कारण की तपस्येमध्ये संतांना घेणं देणं नसतं कशाचं. राजा परीक्षित ओरडू लागले, पण शमीक ऋषींनी काही डोळे उघडले नाही. राजा परीक्षित म्हणाले, कलियुग सवार होतो का राजा परीक्षितच्या डोक्यावर. ते म्हणाले, नाटक करतोय हा. तिथे एक मेलेला साप पडलेला होता. तलवारीने तो साप उचलला आणि शमीक ऋषीच्या गळ्यात टाकला. ही गोष्ट जाऊन शृंगीला सांगितली. आश्रमातील एका व्यक्तीने ही गोष्ट शृंगीला सांगितली की राजा परीक्षितने तुझ्या पिताच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकलेला आहे. तेव्हा शृंगी ऋषीला एवढा क्रोध आला, त्यांनी उठले आणि पित्यापाशी जाऊस तर त्यांनी म्हणाले कि अरे कुलांगार परीक्षित, राजा होकर ऐसा दुष्ट काम करता है, दुष्कर्म करता है, जा मैं तुझे श्राप देता हूँ, आज के 7वें दिन बाद तुझे तक्षक नाम का सर्प डसकर तेरी मृत्यु हो जाएगी. श्राप दे दिया. राजा परीक्षित तब तक तो अपने घर अपने राज्य में पहुंच गए थे. राजा परीक्षितने आपल्या डोक्यावरचा मुकुट काढला. जसा काढला की त्यांना समजलं की त्यांनी चूक काय केली, एका संताचा अपराध केला. त्यांना ती गोष्ट लक्षात आली. जशी ती गोष्ट लक्षात आली त्यांनी म्हणाले, अरे माझ्यापासून हे काय घडलं, संताचा मी अपराध केला, मी एका संताचा अपराध केला. हा विचार करतच होते तर इथं शृंगी ऋषी हे त्यांच्या पितापाशी येऊन रडू लागले. शमीक ऋषीपाशी येऊन रडू लागले. शमीक ऋषींची तपस्या समय झाला, त्यांनी डोळे उघडले आणि पाहिलं. अरे बा, तू का रडतोय, काय झालं. ते म्हणाले की पिताजी, तुमच्या गळ्यामध्ये राजा परीक्षितने मेलेला साप टाकलेला आहे, पण चिंता करू नका, मी त्याला श्राप दिला. मुनी म्हणाले, काय श्राप दिलास. म्हणलं या 7व्या दिवसाच्या शेवटी 7व्या दिवशी त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करून त्याची मृत्यू होईल. मुनी म्हणाले, अरे तू काय केलंस. अरे त्यांनी जरासंधचा मुकुट घातला होता, त्याच्या डोक्यावरती कलियुग सवार होता म्हणून त्यांनी दुष्कर्म केले. रे तू काय केलंस आहे. दुसऱ्या एका मुलाला बोलवलं, आश्रमातील शिष्याला बोलवून आणि म्हणाले, जा राजाला सांगू नये की त्याला असा श्राप लागलेला आहे. तो शिष्य धावत गेला राजा परीक्षितकडे आणि जाऊन सांगितलं की राजन, आपको श्राप लगा है, 7वें दिन बाद आपको तक्षक नाम का सर्प दंश करके आपकी मृत्यु हो जाएगी. राजा परीक्षित तिथं चिंताग्रस्त झाले, त्यांना दुःख वाटलं ना. त्याने म्हणले, अरे वाह, पण श्राप देण्यामध्ये एक चूक झाली हो. श्राप हा 7व्या दिवशी नाही तर पुढच्या क्षणीच द्यायला पाहिजे होता, कारण की संताचा अपराध झालाय माझ्याकडून. राजा परीक्षितने त्यांच्या मोठ्या मुलाला राज्यपाठ सोपवलं आणि स्वतः म्हणाले, आता राहिलेले 7 दिवस मी भगवंताला शरणागती जाणार, भगवंताला प्राप्त करणार. वैराग्य करून राजपाठ सगळं आपल्या मोठ्या पुत्राला दिलं आणि स्वतः निघून गेले तपस्या करण्यासाठी. राजा परीक्षित तपस्या करण्यासाठी जंगलामध्ये निघाले. काय म्हणत निघाले, मुझे चरणों से मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगाए श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगाए श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले मेरे श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले श्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले श्याम मुरली वाले. राजा परीक्षित भगवंताचं स्मरण करत करत जंगलामध्ये आले आणि जेव्हा संतांना समजलं की भगवान परमात्माचे साक्षात जे परम भक्त आहेत ते
त्यांना शाप लागलेला आहे म्हणून सर्व संत धावत आले. शौनक आदी ऋषी त्यांना भगवंताला मार्गदर्शन करण्यासाठी, राजा परीक्षितला मार्गदर्शन करण्यासाठी सर्व ऋषी आले. कारण की संतांनाच काळजी असते भक्तांची, म्हणून सर्व संत राजा परीक्षितला समजवण्यासाठी आले. राजा परीक्षितने शौनकादी ऋषींना प्रणाम केलं. शौनकादी ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर त्यांनी असा विचार नाही केला की आता कथा प्रारंभ केली पाहिजे राजा परीक्षितीला सांगण्यासाठी. त्यांनी वाट पाहू लागले. कोणाची? भगवंताचे परम भक्त साक्षात भगवान परमात्मा शुकदेव भगवंताचं आगमनाची प्रतीक्षा करू लागले की साक्षात भगवान शुकदेव येणार आणि कथा सांगणार. शुकदेवजींच्या मुखाने जर कथा आपण श्रवण करणार असेल तर आम्ही काय सांगणार, म्हणून शौनक आदी ऋषी सुद्धा वाट पाहू लागले शुकदेव भगवंताची. शुकदेव भगवान तर भक्ताचं कल्याण करण्यासाठी येणारच. शुकदेव भगवंताचंही आगमन झालं. शुकदेव भगवान हे खूप छोटे आणि ते कथा सांगतात. कोणाला? राजा परीक्षितला. शुकदेव भगवंताचं आगमन झालेलं आहे. शौनक आदी ऋषी राजा परीक्षित शुकदेव भगवंतांना प्रणाम करतात आणि विराजमान होण्यासाठी त्यांना विनंती करतात. शुकदेव भगवान हे विराजमान होतात आणि कथा सांगण्यासाठी ते व्यासपीठावरती बसतात. शुकदेव भगवान हे खूप छोटे आहेत, त्यांचं वय जास्त नाही. राजा परीक्षितला कथा श्रवण करवण्यासाठी शुकदेव भगवान आले. तिथे आणखीन कोणते कोणते ऋषी मुनी आले तर अत्रि, वशिष्ठ, च्यवन, श्रुतवान, अरिष्टनेमी, भृगु, अंगिरा, पराशर, विश्वामित्र असे बडे बडे संत तिथे आले होते. पण त्यांनी कथा सांगितली नाही, फक्त शुकदेव भगवंताची प्रतीक्षा केली. तर त्यावेळेस माझ्या परीक्षेला समजलं की जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत संतांचं दर्शन होत नाही. परमपूज्य गोस्वामी तुलसीदासजी श्री रामचरितमानसमध्ये पण सांगितलेलं आहे की अब मोही भा भरोसा हनुमंता, बिनु हरी कृपा मिलही नाही संता. जोपर्यंत हरीची कृपा होत नाही तोपर्यंत संताचं दर्शन होत नाही. राजा परीक्षितला कथा सांगण्यासाठी शुकदेव भगवंताचं आगमन झालं. संतच आलेले आहे, तिथं संत दर्शन देण्यासाठी आलेले आहे. भगवान परमात्मा पण म्हणतात की प्रथम भगती संतन कर संका, द्वितीय भगती मम कथा प्रसंगा. प्रथम भगती संतन कर संगा, द्वितीय भगती मम कथा प्रसंगा. प्रथम तो भगवान परमात्मा से ही जुड़ जा, पर भगवान कहते हैं कि पहले संतों से जुड़ो, बाद में मेरी कथा से जुड़ो, बाद में मुझसे जुड़ो. ऐसा भगवान परमात्मा कहते हैं. यहाँ राजा परीक्षित भगवान परमात्मा को प्रणाम कर उन्हें कथा श्रवण करने के लिए कहते हैं कि भगवान शुकदेव से कहते हैं कि भगवान अब मुझे ऐसा कोई साधन बताओ जिससे मुझे भगवान की प्राप्ति हो जाए, भगवान का मैं सदा सदा के लिए हो जाऊं. ऐसा भगवान से परीक्षित राजा कहते हैं. राजा परीक्षित पहले शुकदेव भगवान को प्रणाम करते हो, पहले आरती उतारते हैं, प्रणाम करते हैं, स्तुति करते हैं, पर ज़्यादा स्तुति नहीं करते. कहते हैं कि संतों की जब ज़्यादा स्तुति करो तो संत चले जाएंगे. संतों को तो परमात्मा की स्तुति अच्छी लगती है. राजा परीक्षित आरती करने लगते हैं कि
हरि की कथा सुनाने वाले शुक को लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हम भूल गए थे वन में, बस खो गए थे तन में। हम भूल गए थे वन में, बस खो गए थे तन में। ओ राह दिखाने वाले, ओ राह दिखाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। राजा परीक्षित सुखदेव भगवान की आरती उतारते हैं और कहते हैं कि भगवान मरने वाले को क्या करना चाहिए, जिसकी मृत्यु 7 दिन में होने वाली हो उसे करना क्या चाहिए, ज्याची मृत्यू 7 दिवसामध्ये होणार आहे त्यांनी काय करायला पाहिजे, ज्याची मृत्यू निकट आहे त्यांनी काय केलं पाहिजे। तर तेव्हा राजा परीक्षितीला सुखदेव भगवान म्हणतात की तुमचा प्रश्न फार उत्तम आहे। सुखदेव भगवान खूप प्रसन्न आहेत आणि हा प्रश्न केवळ राजा परीक्षितचा नाही, आपला देखील आहे, कारण की आपली मृत्यू देखील 7 दिवसांमध्येच होणार आहे। सोमवार ते रविवार या कालावधीमध्ये 7 दिवसांमध्येच आपली मृत्यू होणार आहे। कोणी सांगू शकतं का की माझी मृत्यू या दिवशी होणार आहे? राजा परीक्षितला तरी माहिती आहे की माझी मृत्यू इथून पुढे 7 दिवसांनी होणार आहे, पण आपल्याला ते देखील माहीत नाही। असं म्हटल्यानंतर सुखदेव भगवान म्हणाले मरने वाले को कथा सुननी चाहिए, भागवत कथा। इथंच प्रथम स्कंद समाप्त होतो। त्याच्यानंतर द्वितीय स्कंदामध्ये थोड्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। चतुश्लोकी भागवतचं वर्णन आलेलं आहे, सृष्टी वर्णन आलेलं आहे आणि भागवताचे 10 लक्षण आलेले आहेत। द्वितीय स्कंदामध्ये भागवताचे 10 लक्षण सांगितले आहेत। त्याच्यानंतर सुखदेव भगवान म्हणतात की राजन, मरने वाले को कथा सुननी चाहिए, भगवान का भजन करना चाहिए, क्योंकि भगवान ने ये मुख भजन करने के लिए दिया है, व्यर्थ बातों में लगने के लिए नहीं दिया। तो भगवान का भजन करना चाहिए, कानों से कथा सुननी चाहिए और मन से स्मरण करना चाहिए। राजा परीक्षित म्हणाले की भगवान माझ्यापाशी फक्त 7च दिवस आहे, या 7 दिवसामध्ये माझं कल्याण होणार। राजा परीक्षितला सुखदेवजी म्हणाले की हां, एक गोष्ट सांग, तू खटवांग राजाचं नाव ऐकले? राजा परीक्षित म्हणाले हां, पण माहीत नाही। ऐकले पण ते कोण होते काही माहीत नाही। त्यावेळेस सुखदेव भगवान म्हणाले खटवांग राजा जो थे वो बड़े धर्मात्मा राजा थे, पर उनकी मृत्यु निकट आई थी। जब उन्हें पता चला कि उनकी मृत्यु निकट आई है, तब उन्होंने षड चक्र का भेदन कर अपनी प्राणज्योत भगवान में लीन कर दी और भगवान को प्राप्त हो गए। कितने क्षण में, एक ही घंटे में, एक घड़ी में भगवान को प्राप्त हो गए। राजा ने कहा कि ठीक है सुखदेव भगवान, आप मुझे कथा श्रवण कराइए। सुखदेव भगवान म्हणतात की राजन, अपने इंद्रियों पर काबू करना सीख लो। आपले मुख सदैव म्हणतं की हे खायचं ते खायचं, त्याच्यावरती नियंत्रण असलं पाहिजे। आपल्या नेत्रांना चांगलं चांगलं दृश्य पाहण्याची सवय असते, तर त्याच्यावर बंधन करायचं।
आपल्याला मधुर गीत ऐकायला जर आवडत असेल तर ते बंद करायचं आणि भजन ऐकायचं. इंद्रियांवरती काबू असलं पाहिजे. और सुनो, भगवंताचे 2 रूप आहेत, स्थूल रूप आणि सूक्ष्म रूप. स्थूल रूपामध्ये चंद्र, वायू, सूर्य आदी आदी. सूक्ष्म रूपामध्ये मनामध्ये जो रूप अवतार जो घेतो मनामध्ये भगवान परमात्मा असा असेल तो सूक्ष्म रूप. तसं तर भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे. ऐसे करके द्वितीय स्कंद में ज्ञान की बातें बताई है. उसके बाद चतुर्श्लोकी भागवत का वर्णन आया है. चतुर्श्लोकी भागवत मध्ये पहिल्या श्लोकामध्येच 4 श्लोक आहेत. पहिल्यामध्ये ब्रह्मचं वर्णन आलेलं आहे, दुसऱ्यामध्ये मायेचं वर्णन आले आहे आणि तिसऱ्यामध्ये जीव आणि चौथ्यामध्ये स्वरूप. ज्यावेळेस ब्रह्मदेव प्रकट झाले त्यावेळेस त्यांना समजत नव्हतं की मी आखिर मला जन्म देणारा कोण आहे. ते इकडे तिकडे पाहू लागले तर त्यांना काही दिसलं नाही. तर त्यावेळेस तिथं तप म्हणून शब्द आला. त्यावेळेस भगवान ब्रह्मदेवाने तप केलं आणि त्यावेळेस तिथे साक्षात भगवान नरनारायण प्रकट झाले आणि त्यांनी चतुर्श्लोकी भागवत दिलं आणि म्हणाले की चतुर्श्लोकी भागवत आहे, याचा सार करो, इसका सार करो. भगवान ने कहा कि मुझे तो बहुत काम है, मैं नारद जी को दे देता हूँ. तर सर्वात प्रथम नरनारायण भगवंताने चतुर्श्लोकी भागवत ब्रह्मदेवाला दिलं. ब्रह्मदेवाने श्री नारदजींना दिलं आणि श्री नारदजीने वेदव्यासजींना दिलं आणि त्या 4 श्लोकांची संहिता, त्या 4 श्लोकांचा विस्तार श्रीमद भागवत महापुराण. अशा प्रकारे चतुर्श्लोकी भागवताचं इथं वर्णन आलेलं आहे. इथं सुखदेवजी म्हणतात की राजन, भागवत ग्रंथाचे भागवतचे 10 लक्षण आहेत. पहिलं विसर्ग, सर्ग, स्थान, पोषण, अति, मनवंतर, ईशानु कथा, निरोध और मुक्ती, आश्रय. विसर्ग म्हणजे भगवंताने रचलेली सृष्टी. सर्ग म्हणजे ब्रह्माजींनी रचलेली सृष्टी. स्थान म्हणजे भगवंताची दिव्य शक्ती. पोषण म्हणजे भगवंताची कृपा. उत्ती म्हणजे कर्म, वासना. मनवंतर म्हणजे भगवंताचा अवतार, प्रत्येक युगामध्ये वेगवेगळा अवतार. ईशानु कथा म्हणजे भगवंताची सुंदर चर्चा की आज आपण करतोय. निरोध म्हणजे संपूर्ण सृष्टी जस निर्माण करतो परमात्मा आणि ती स्वतःमध्येच लीन करतो, ती म्हणजे निरोध. मुक्ती म्हणजे भगवान अपने में आत्मा को स्थित हो जाना, अपने में ही भगवान में स्थित हो जाना. आश्रय मतलब भगवान का स्वरूप. ऐसे करके भागवत के 10 लक्षण बताए गए. यहीं पे द्वितीय स्कंद समाप्त होता है. राजा परीक्षित कहते हैं कि भगवान मुझे ये बताइए कि सृष्टी के बारे में कुछ थोड़ा सा मुझे ज्ञान बताइए. सृष्टीमध्ये काही ज्ञान आहे ते मला ज्ञान सांगा, मला त्याचं ज्ञान द्या. त्यावेळी सुखदेव भगवान म्हणतात की राजन, इससे पहले तुम विदुर जी आणि मैत्रेयींची चर्चा ऐका. तर इथं सुखदेव भगवान कथा ऐकण्यासाठी, तो संवाद ऐकण्यासाठी सांगतात. त्यावेळेस राजा परीक्षित म्हणतात की हे विदुरजी, हे सुखदेव भगवान, हे विदुरजी कोण होते. तेव्हा सुखदेव भगवान म्हणतात कि राजन, ये आप ही के पूर्वज थे, कौरवों के पक्ष के मंत्री थे, तो उन्होंने घर छोड़ा और जंगल में निकल गए थे. राजा ने कहा कि
कौरवों के मंत्री होकर घर क्यों छोड़ना पड़ा, ऐसा हुआ क्या था? तो यहाँ पर सुखदेव भगवान कहते हैं कि वही बताता हूँ, सुनो। एक समय राजा, उस समय जब विदुर जी मंत्री थे तो उस समय राजा थे धृतराष्ट्र। धृतराष्ट्र जन्म से ही अंधे थे, पर पुत्र के मोह में और ज्यादा अंधे हो गए। तेव्हा धृतराष्ट्र दुर्योधन के कहने पर पांडवों को तकलीफ देता, लाख ग्रह में भेजा, न जाने क्या क्या कष्ट दिया, पर फिर भी भगवान की कृपा से पांडवों का बाल भी बाका नहीं हुआ। पर एक दिन युद्ध से पहले पांडवों को तकलीफ देने के बाद भी एक दिन पांडव आए, धृतराष्ट्र से कहा कि भगवान हमें हमारा राज्य दे दो। दुर्योधन ने कहा कि पिता से क्या बात करें, मुझसे बात करो, और मैं अपना राज्य नहीं दूंगा, और जाओ यहाँ से। बहुत बार कहने के बाद भी पांडवों को राज्य नहीं दिया। तो भगवान श्री कृष्ण स्वयं शांति दूत बनकर पांडवों के पक्ष से कौरवों की लोकसभा में गए, उस सभा में गए जहाँ पर कौरवों के सभी मंत्रीगण बैठे थे। भगवान परमात्मा वहाँ पर गए। भगवान ने कहा, हे धृतराष्ट्र, आप पांडवों को उनका राज्य दे दो। दुर्योधन ने कहा कि हे केशव, आधा राज्य तो क्या, 5 गांव तो क्या, एक सुई के टोक पर जितनी भूमि आती है वो भी हम बिना युद्ध के नहीं देंगे। और रही बात, तुम मेहमान हो, तुम्हारे लिए 5 पकवान बनाए, 56 भोग बनाए, वो खाओ, यहाँ से निकल जाओ। भगवान ने कहा, अरे दुर्योधन, भूख 2 समय लगती है। एक बार खिलाने वाले के अंदर अगर प्रेम हो तब भूख लगती है, तब खाने का मन करता है। और दूसरी बात, जब मुझे स्वयं भूख लगी है, और रही बात मुझे भूख नहीं है और तुझमें प्रेम नहीं है, जा मैं तेरा भोजन स्वीकार नहीं करता। भगवान कहते हैं कि तूने मेरी बात नहीं मानी, अब युद्ध होगा, अब महायुद्ध होगा, महाभारत होगा। भगवान रूठ के वास चले गए। भगवान परमात्मा तिथून निघून गेले। त्यावेळेस धृतराष्ट्र म्हणाले कि हे विदुरजी, द्वारकाधीश कन्हैया यहाँ से रूठ के गए, अब हम क्या करें? त्यावेळेस विदुरजी म्हणाले की राजन, हा जो तुमचा मुलगा आहे दुर्योधन, हा पूर्ण तुमच्या कुलाचा पाप आहे। जोपर्यंत हे घरामध्ये राहील का तोपर्यंत संसार तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या कुलाचं कल्याण हे होणार नाही। याला पहिलं घराच्या बाहेर काढा। पूर्ण सभेमध्ये विदुरजींनी असे म्हटले। दुर्योधन तर कपटी, त्यांनी म्हणाला, अरे इस दासी पुत्र को किसने बुलाया यहाँ पे, इसे निकालो यहाँ से। विदुरजी म्हणाले, अरे वाह, क्या बात है। धृतराष्ट्रकडे पाहिलं विदुरजींनी। धृतराष्ट्र काहीच म्हणत नव्हते, ऐकून गेले फक्त। तर त्यावेळेस विदुरजींनी आपला धनुष्य तिथे खाली ठेवला, मानव म्हणत असतील की मी ना पांडवाकडे जाते ना तुमच्याकडे जाते, मी फक्त गिरधारीकडे जातोय। आणि विदुरजींनी तिथं धनुष्य टेकवलं। पण भगवान परमात्मा सभेमधून तर गेले, तर कुठं गेले? ते गेले विदुरजींच्या घरी, विदुराणीकडे। विदुराणी खूप महान भक्त होती, तिने भगवंताची वाटच बघत होती आणि मनामध्ये असा विचार करते, भगवान तर दुर्योधनकडे जातील, 56 भोग खातील, माझ्या घरी कशाला येतील, मी तर गरीब आहे। पण भगवान परमात्मा विदुराणीकडे आले आणि विदुराणीने ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला पाहिलं त्यावेळेस त्या एवढ्या आनंदित झाल्या की त्यांनी आसन टाकलं ते उलटं टाकलं। त्यांनी केळी, ज्यावेळेस भगवंताला खायला घरामध्ये काही नव्हतं तर केळी दिसली त्यांना,
केळी ज्यावेळेस सोलायला लागल्या, केळी फेकून द्यायला लागल्या, मधला गाभा फेकून दिला आणि केळीचे साल्ट भगवंताला खाऊ घालू लागले. प्रेमाने, एवढं प्रेम. भगवंताने ते केळीचं साल्ट खाल्लं, पण दुर्योधनाच्या घरचं 56 भोग खाल्ले नाही. याच्याहून समजून जातं की भगवान परमात्मा हा भोगों का वास नहीं करता, भोगों की वासना नहीं रखता, ये प्रेम की वासना रखता है. ये सिर्फ प्रेम को देखता है. ये विधि विधान को नहीं देखता कि कोई मेरी कितनी पूजा कर रहा है, किस विधि से मेरी पूजा कर रहा है. यदि हम पूरे विधि विधान से भगवान की पूजा करते हैं और हमारे मन के अंदर प्रेम नहीं है, तो भगवान उस पूजा को स्वीकार नहीं करते. पण जर आपल्याकडे पैसे नाही आहेत, काहीच नाही आहे, मनातून आपली भक्ती चालू आहे की परमात्म्याला आपण हार चढवला आहे, परमात्म्याला आपण चंदन लावले, परमात्म्याला आपण हा असा शृंगार घातला आहे, तर परमात्मा त्या प्रेमाने केलेली मनाची सेवा देखील स्वीकार करतो. तर विदुर राणीची सेवा भगवंताने मनापासून स्वीकार केली, केळीचे साल्ट देखील खाल्लं. आणि भगवान परमात्मा विदुराणीच्या घरी विदुराणीला दर्शन देतात. भगवान तर फक्त भावाचे भूखे हैं, भगवान तो केवल भाव के भूखे होते हैं. दुर्योधन से रूठकर विदुरानी के घर आए. उसके पश्चात विदुर जी सभा से निकलकर सोचते हुए जा रहे कभी इनका विनाश निश्चित है, कौरवों का विनाश निश्चित है. तो वहाँ से विदुर जी निकल गए और तीर्थ यात्रा पर निकल गए कि मुझे चरणों से लगा ले घनश्याम मुरली वाले, मुझे चरणों से लगा ले घनश्याम मुरली वाले. तर विदुर जी तीर्थयात्रा करत करत वृंदावन इथे आले. वृंदावन इथे आल्यानंतर त्यांना उद्धवजी दिसले. उद्धवजींच्या डोक्यावरती खडा होता आणि डोळ्यामध्ये अश्रू. उद्धवजी रडत होते. सर पर खड़ा हूँ, आँखों में अश्रु. कृष्ण भक्त ले चला रे कृष्ण की निशानी, कृष्ण भक्त ले चला रे कृष्ण की निशानी, कृष्ण भक्त ले चला रे कृष्ण की निशानी. शीश पे खड़ा हूँ अखियन में पानी, कृष्ण भक्त ले चला रे कृष्ण की निशानी. चला है कृष्ण की निशानी, कृष्ण भक्त ले चला है कृष्ण की निशानी. विदुरजी म्हणतात, अरे उद्धवजी, तुम्ही हालत काय बनवली आणि कुणाची खडावळी डोक्यावर आणि डोळ्यामध्ये अश्रू कशा पायी. बरं ते सगळं सोडा, सगळं कुशल मंगल तर आहे ना. अहो यशोदा मैया कशात, देवकी मैया कशात. तेव्हा म्हणाले की ते सगळं सोडा,
और ते मनमोहन चित्तचोर गिरधारी मुरलीधर मनमोहन नंद नंदन यशोदा नंदन द्वारकाधीश कन्हैया तुम्हारा मित्र तुम्हारा सखा कहा है। तेव्हा विदुरजी ना उद्धवजी म्हणतात, तुम्हाला काय सांगू, परमात्मा आपल्या सोबत राहिले पण आपल्याला कळलं नाही हो। मला फक्त असं वाटायचं की भगवान श्रीकृष्ण मेकअप जास्त करतात म्हणून ते सुंदर दिसतात, गळ्यामध्ये सुंदर सुंदर माळा घालतात म्हणून ते सुंदर दिसतात, पण मी त्यांना समजू शकलो नाही की ते साक्षात परमात्मा आहेत। इथं उद्धवजी सर्व काही गोष्टी सांगतात की परमात्मा साक्षात आपल्यासोबत राहिले पण आपण त्यांना समजू शकलो नाही। तर त्यावेळेस विदुरजी म्हणाले मला काहीतरी म्हटले असतील ना, तर त्यावेळेस उद्धवजी म्हणाले अरे विदुरजी तुम्ही तर साक्षात भगवंताचे लाडके आहात। अंतिम समय उन्होंने आप ही का नाम लिया कि मैंने सबको कुछ ना कुछ दिया लेकिन मेरे विदुर को कुछ नहीं दिया, मैंने अपने विदुर काका को कुछ नहीं दिया, मैंने अपने विदुर चाचा को कुछ भी नहीं दिया। इतना कहने के बाद विदुर जी ने कहा क्या अंतिम समय में मेरा नाम लिया, क्या कहा भगवान। त्यावेळेस उद्धवजी म्हणतात की तुम्हाला काही ज्ञान देण्यासाठी सांगितलेलं आहे। विदुरजी म्हणाले तुमच्यापाशी तर खूप ज्ञान आहे, तुम्हीच मला काहीतरी ज्ञान द्या। त्यावेळेस उद्धवजी म्हणाले नाही, भगवंताने हा निरोप माझ्यापाशी सांगितलेला आहे की तुम्हाला ज्ञान हे मैत्री ऋषी देणार आहेत, तुम्हाला मैत्री ऋषीकडे जायचं आणि ते तुम्हाला दिव्य भव्य भागवत चतुश्लोकी भागवत ज्ञान देणार। आणि तिथून उद्धवजी निघून गेले। असं म्हटलं जातं की उद्धवजी आणखीनही वृंदावनमध्ये वास करतात एका रूपाने। विदुरजी मैत्री ऋषींकडे गेले, मैत्री ऋषींना प्रणाम केले। तर इथं कथा येते वराह अवताराची। तर दक्ष पुत्री दिती और दिति के पति है कश्यप ऋषि। एक दिन दिति अपने पति के पास कामना से गई कि पुत्र कामना से। समय रात का था, शाम का समय था। कश्यप ऋषि ने कहा कि देवी ये समय कुछ उचित नहीं है, हा समय काही ठीक नाही आहे, कारण की संध्याकाळच्या वेळी काही गोष्टी करू नयेत असं शास्त्राने सांगितलेलं आहे। अभ्यास केला नाही पाहिजे, संध्याकाळच्या वेळी भोजन केलं नाही पाहिजे। अभ्यास जर केला तर असुरी बुद्धी होते, भोजन केलं तर रोग होतो, जर वासना जर केल्या तर संतान जी असेल ती असुर वृत्तीने निर्माण होते, असुरी बुद्धीने निर्माण होते। पण दिती माता काय ऐकत नाही, त्या कश्यप ऋषींना म्हणतात की मला संतान पाहिजे, मला काही माहित नाही। कश्यप ऋषि म्हणतात की ऐकणार नाही आहे आता। कश्यप ऋषि ना चाहते हुए भी उनकी कामना को पूरी करते हैं और फिर से आके नहा धो के फिर से भजन में बैठ जाते हैं। दिति माता को समझ आता है कि मैंने कुछ गलत किया। दिति माता क्षमा मांगते हुए अपने कश्यप ऋषि के अपने पति के पास आती है और कहती है कि भगवान मुझे क्षमा करो, तो मैंने तो आपका वंश बढ़ाने के लिए मैं आपके पास आई थी। कश्यप ऋषि ने कहा कि अरे मूर्ख, वंश बढ़ाना है तुझे, जा तेरे गर्भ में राक्षस पैदा होंगे, 2 राक्षस पैदा होंगे। उन्हीं के गर्भ में हिरण्याक्ष और हिरण्यकशिपु का जन्म होगा, ऐसा कह दिया। तो ऐसा कहते ही दिति माता क्षमा मांगने लगी, कहने लगी कि स्वामी मुझे क्षमा कर दो, मैं तो आपका वंश बढ़ाने के लिए ये सब कर रही थी, मुझे क्या पता था। तब उसके मन में पश्चाताप देख कश्यप ऋषि ने कहा कि ठीक है, तेरे गर्भ में असुर तो आएंगे, अब ये निश्चित है कि श्राप लगा है, पर इन्हीं का एक तेरा पुत्र की संतान होगी जो कि भगवान की परम भक्त होगी। वही हुए प्रहलाद जी, भक्त प्रहलाद जी, दिव्य भव्य भक्त प्रहलाद जी हुए। अब यहाँ दिति माता को पता था कि उनके गर्भ में राक्षस पैदा होने वाले, तब वो उन्होंने कहा कि अब मैं पुत्रों को बाहर आने ही नहीं दूंगी। तब दिति
अपने गर्भ में ही उस संतानों को 100 वर्षों तक रखती है। 100 वर्षों के बाद वो 2 पुत्रों को जन्म देती है। वही हुए हिरण्याक्ष और हिरण्यकश्यप। और ये दुष्ट इतने थे कि जन्म लेते ही शस्त्र उठाकर झगड़ा करने के लिए निकल पड़े। हिरण्याक्ष समुद्राच्या किनारे गेला आणि समुद्राला ललकारून म्हणू लागला, ए समुद्र, मुझसे युद्ध कर। समुद्र देवता म्हणाले, मी तर म्हातारा झालोय आणि तुम्हाला तुझ्यासोबत युद्ध करण्यासाठी जर कोणी असेल तर ते भगवंताचं रूप वराह अवतार येणार आहेत, तू त्यांच्याशी युद्ध कर। असं म्हटल्यानंतर हिरण्याक्ष वाट पाहू लागला आणि इथे ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करत होते। पण त्यांना चिंता पडली की सृष्टी तर निर्माण करतोय पण ठेवायची कुठं। असं म्हटल्यानंतर त्यांनी भगवंताचं स्मरण केलं आणि स्मरण करत होते आणि त्यांना एक जोराची शिंक आली आणि त्यांच्या नाकाद्वारे एक छोटासा वराह आला आणि ते आल्या क्षणी एवढं मोठं झालं, ब्रह्मदेव म्हणाले, अरे बाप रे, हे नाका जर मोठं झालं असतं तर माझं तर कल्याण झालं असतं। असं म्हटल्यानंतर ते वराह भगवान आपल्या दातांना नाकांना पूर्ण समुद्राला चीर पाडत समुद्राच्या खाली गेले आणि पाण्यातील पृथ्वी ही वर आणली आपल्या दातांवर। वर आणल्यानंतर पुढून हिरण्याक्ष आला। हिरण्याक्षाने युद्ध करण्यासाठी ललकारू लागला। भगवान परमात्माने, वराह भगवंताने पृथ्वीला समुद्रावरती ठेवलं आणि वराह भगवंताने हिरण्याक्षाचा वध केला। दुष्ट होता खूप, देवी देवता पण त्रासून गेले होते त्याला। वराह भगवंताने हिरण्याक्षाचा इथं वध केला। इथंच द्वितीय दिवसाची कथा विराम होते। आपण आरतीसाठी उठूया। लावा आरती लावा। जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली। घेतले का आरती? जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। श्री शुक मुनीने परम भक्तीने